नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे. ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता, अखेर तोच दिवस आज उजडलेला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते. 8वा हप्ता रखडला होता, परंतु आज सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यामध्ये आली आहे की आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जाणार आहे. त्याचसोबत काही शेतकऱ्यांना अपात्र देखील ठरविण्यामध्ये आले आहे. आता जे शेतकरी अपात्र ठरले आहे अशांना निधी मिळणार नाही. जे पात्र शेतकरी आहे त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा केला जाणार आहे. पात्रतेची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. जे पात्र शेतकरी आहे त्यांची यादी सरकारने आज सांगितली आहे. जर पात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे. भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता, नमो शेतकरी योजना बंद झालं की काय, कारण नमोचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत नव्हते. नमोचा हप्ता गेल्या 1.5 महिन्यापासून रखडला आहे. PM चा तर हप्ता शेतकऱ्याला मिळाला, परंतु नमोचा जो काय 8वा हप्ता आहे तो शेतकऱ्याला भेटलाच नाही. त्यामुळे शेतकरी बांधव विचार करत होते की नमो शेतकरी योजनेचे पैसे का येत नाही. आता मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, जोपर्यंत भाजप सरकार आहे तोपर्यंत नमो शेतकरी योजना ही बंदच होणार नाही. लाडकी बहीण योजनेमुळे या ठिकाणी तिजोरीवर ताण आला होता. बघा, जी काय लाडकी बहीण योजना आहे, या लाडकी बहीण योजनेमुळे ज्या तिजोरीवर ताण आला त्यामुळे हप्ता थोडासा मागे ठेवण्यामध्ये आला होता. परंतु आता तसंच काही घडणार नाही, कारण की सरकारने अधिकृत अशी तारीख या ठिकाणी जाहीर केलेली आहे. बघा, अधिकृत अशी तारीख या ठिकाणी सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. जर नाव असेल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये आता 8वा हप्ता उद्या जमा केला जाणार आहे. आता बघा, पात्र जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच एकदा चेक करून घ्या. उद्या म्हणल्यापेक्षा 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यात निधी जमा होऊ शकतो. चला तर ते पात्र जिल्ह्याची यादी पाहून घेऊया. बघा तर शेतकरी बांधवांनो, राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फक्त या 24 घंट्याच्या आतमध्ये आता निधी रक्कम जमा केली जाणार आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नेमकं हप्ता कितीचा मिळणार आहे असा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता. 2,000 रुपयांचा 8वा हप्ता आता जमा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी टोटल 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता वितरित करण्यामध्ये येणार आहे. तर PM किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. काल पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक पत्रकारांनी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी देणार असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता. यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे, आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सोडण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तर मग हे पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पाठविलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला आता निधी मिळणार आहे. म्हणजे की जो काय पहिला टप्पा आता वितरित होणार आहे 24 तासाच्या आतमध्ये, तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा फक्त 14 जिल्ह्यामध्येच निधी जमा होणार आहे आणि 12 बँकांना हा निधी देऊन टाकलेला आहे. बघा, आता पात्रतेची यादी जाहीर झालेली आहे. जर तुम्ही पात्र आहात की नाही हे पाहून घेण्यासाठी बघा 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव या ठिकाणी यायला पाहिजे. त्यासोबत राज्य सरकारने अटी देखील घातलेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी ही सविस्तर माहिती सांगितली. तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार नसल्याचं सुद्धा समोर आलं आहे. ज्या शेतकऱ्याला PM किसानचे 2,000 रुपये 21व्या हप्त्याचे जमा झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी आता बँकांना देऊन टाकली आहे असं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हे निर्णय घेण्यामध्ये आले आहे. तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात की नाही अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया. त्यासोबत जे शेतकऱ्यांची नावे या 14 जिल्ह्यामध्ये येतील ते पहिल्या टप्प्यासाठी पात्र ठरलेले आहे. कारण की या ठिकाणी सरकारने सांगितलं एका टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्याला निधी मिळत नाही. तुम्हाला तर माहीतच असेल, नमोचा हप्ता जेव्हा कधी वितरित होतो तेव्हा सर्व शेतकऱ्याला एकाच वेळ मिळत नाही. काही शेतकऱ्याला आज येतो तर काही शेतकऱ्याला परवा येतो. त्यामुळे तुम्हाला जर PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये खात्यावरती भेटले असतील तर तुम्ही आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचं आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे आज सोडण्यात आले आहे नक्की पाहून घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, आज तुम्ही डब्बल खुश होणार आहे. कारण की आज या ठिकाणी वाटपाचा पहिलाच दिवस आहे आणि टोटल 14 जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी 2,000 कोटी बघा या ठिकाणी नमोच्या हप्त्यासाठी आता मंजूर करण्यामध्ये आले आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आणि 2,000 रुपयांचा नमोच्या हप्त्याचे वितरण आज या ठिकाणी कार्यक्रमामध्ये ठेवलेलं आहे. सरकारने बघा 2,000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडल्याचं आता सांगितलं आहे. म्हणजे बघा याच 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडण्यामध्ये येणार आहे. मागच्या वेळी शेतकऱ्यांचा गैरसमज झाला होता कारण अनेक बँकांनी लवकर पैसे खात्यावर सोडलेले नव्हते. काही बँकांचा IFSC कोड नाही. तसेच अनेक छोट्या बँका मोठ्या बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत. त्यामुळे सरकारने फक्त 12 बँकांची यादी अशी सिलेक्ट केली आहे ज्यामध्ये पैसे सोडले झटपटच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या बघा 12 बँकांची यादी सरकारने तयार केली आहे आणि या 12 बँकांमध्ये आणि या 14 जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आली त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा केली जात आहे. यासाठी 2,000 कोटी रुपयांचा चेक धनादेश बँकांना मुख्यमंत्री फडणवीस सरकारने दिल्याचं पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून देखील अनेक शेतकरी बांधवांना नमोचे 2,000 रुपये जमा झालेले आहेत. जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्धा ते 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा केला जाऊ शकतो. टोटल 24 तासांचा या ठिकाणी कालावधी आहे. 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये नमोचे पैसे जमा केले जात आहे. कोणकोणते शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहे ते सुद्धा या ठिकाणी आता लक्षपूर्वक बघायचं आहे. PM किसानचे जे लाभार्थी होते त्यांचीच या ठिकाणी यादी आता देऊन टाकलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला PM किसानचा 21वा हप्ता मिळाला का एकदा चेक करून घ्या. जर भेटला असेल तर आता तुम्ही पुढील नमोच्या 8व्या हप्त्यासाठी तयार राहायचं आहे. कारण की सेम टू सेम त्याच हप्त्याप्रमाणे टोटल 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे. बघा 14 जिल्ह्याची लिस्ट सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे. त्यामध्ये पहिलाच जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर जळगाव. बघा या देखील जिल्ह्यामध्ये निधी जमा केला जात आहे. त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर नांदेड, बघा नंतर आहे बीड, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर आहे लातूर. बघा लातूरमधील जर तुम्ही कोणी असाल तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे. बघा जालना, परभणी, यवतमाळ, त्यासोबत धाराशिव, पुणे, अकोला. बघा सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झाली आहे. त्यासोबत
पात्र बँकांची देखील यादी सरकारने सांगितलं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती योग्य रीतीने पैसे जमा व्हावे यासाठी कोटक महिंद्रा, HDFC बघा अशा बँकांची निवड करण्यामध्ये आली आहे. इंडियन बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, येस बँक बघा शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक आणि बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, जिला की SBI बँक असं देखील म्हणतात. म्हणजे की पोस्ट बँकेमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून ह्या निधीचे वितरण केलं जाणार आहे. आता कसल्याच प्रकारे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण 24 तासाच्या आतमध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण सुरू होत आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, 24 तासाच्या आतमध्येच तुम्हाला आता तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. सरकारने अत्यंत महत्त्वाची माहिती आता सांगितलेली आहे. जर शेतकरी बांधवांनो तुम्ही फार्मर ID कार्ड नसेल तर तात्काळ काढून घ्या, कारण ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. ही होती महत्त्वाची बातमी. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. धन्यवाद.